चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश पाटील सर. निलेश राठोड MPSC यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चक्रवाढ व्याज या घटकावर थोडीशी चर्चा करणार आहोत. चक्रवाढ व्याज म्हणलं की चांगले चांगले विद्यार्थी घाबरतात किंवा चक्रवाढ व्याज हे सर्वांना अवघड जाते. चक्रवाढ व्याजामध्ये बरेचसे लोक सूत्राचा वापर करतात, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, सूत्राचा वापर न करता एका ट्रिकनं आपण चक्रवाढ व्याजावरील उदाहरणं सोडू शकतो. तर चक्रवाढ व्याज किंवा तुम्हाला जर त्यामध्ये रास विचारली, मुद्दल देऊन चक्रवाढ व्याजाची रास किंवा जर तुम्हाला चक्रवाढ व्याज विचारला असेल तर आपल्याला हे उदाहरण 7 प्रकारे सोडवता येते. ठीक आहे. 7 प्रकारे कसं सोडवायचं चक्रवाढ व्याजावरलं उदाहरण जर तुम्हाला रास किंवा मुद्दल विचारली, रास किंवा व्याज विचारला असेल तर तर आपल्याला 7 पद्धतीने सोडवता येते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्यातल्या 2 ना 3 स्टेपनं आपण या ठिकाणी महत्वाचे आहे किंवा कामाचे आहे. त्या 2-3 स्टेप आपण या ठिकाणी कोणत्या त्यावर आपण पुढे चर्चा करणार आहोत. परंतु जर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जर पाहिला तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही दर असो, जसा की दर 10%, 20%, 30%, हे जर दर पूर्णांकात असेल आणि एक दराच्या शेवटी जर 0 असेल तर अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला सोडवायला सोपे जातात. परंतु जर दर अवघड आला व्यवहारी अपूर्णांकात, जसं 11.1/9 किंवा 9.1/11, 14.207 अशा प्रकारचा जर दर आला मित्रांनो, तर मात्र उदाहरण सोडवायला खूप कठीण जाते किंवा ते उदाहरण सूत्राद्वारे सोडवताना अडचण जाते, भरपूर अडचण जाते आणि स्टेप मोठ्या होतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, तर तेच अडचण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची सोडवण्यासाठी मी या ठिकाणी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा एखाद्या तुम्हाला चक्रवाढ व्याजामध्ये लोकसंख्येचे प्रश्न विचारतात. कधी झाडाचे वनातील झाडांची संख्या 2 काहीतरी वर्षानंतर किती, या प्रकारचे पण प्रश्न आपल्याला चक्रवाढ व्याजाच्या ट्रिकनुसार सोडवता येतात. किंवा एखाद्या वाहनाचा घसारा झाला 10% वगैरे वगैरे, या प्रकारचे सुद्धा प्रश्न चक्रवाढ व्याजाच्या पद्धतीने किंवा या ट्रिकने आपल्याला सोडवता येते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, की चक्रवाढ व्याजामध्ये काय असते, तर 2 वर्षे किंवा 3 वर्षे वरच प्रश्न विचारले जातात. परंतु हळूहळू पोलीस भरती असो किंवा कंबाईनला असो, तुम्हाला 4 वर्षे 5 वर्षाचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. आणि एका वर्षी तर मात्र तब्बल 7 वर्षाचा प्रश्न विचारला होता. मग असे प्रश्न सूत्रानं किंवा वेगळ्या काही दुसऱ्या पद्धतीने सोडवताना खूप अडचण येणार आहे. आणि मी त्यासाठीच एक ट्रिक, जबरदस्त ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलो, की ज्या पद्धतीनं आपल्याला किंवा सूत्राचा किंवा कुठल्याही दुसऱ्या ट्रिकचा वापर न करता, जास्त वेळ न लावता, कमी कालावधीमध्ये या ट्रिकनं कसं उदाहरण सोडवायचं, मग ते 4 वर्ष असो, 3 वर्ष असो, 5 वर्ष असो किंवा 7 वर्षे असो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परंतु त्यासाठी मी जे तुम्हाला आपल्याला जे ट्रिक शिकायचे आहे त्याच्यासाठी कमीत कमी 5-10 मिनिटाचा वेळ द्यावा लागते. संपूर्ण जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तरच तुम्हाला ते ट्रिक समजेल, अन्यथा समजणार नाही. त्यामुळं व्हिडिओ स्किप करून किंवा असं पळून वगैरे तुम्हाला मग समजणार नाही. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण सुरुवातीला काय करायचं आहे, संपूर्ण माझा नियम किंवा ते ट्रिक जे मी शिकवत आहे ते लक्षात घ्यायचं आहे. कळालं का? तर यासाठी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा मी जे शिकवलेलं तुम्हाला जर आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, रक्षाबंधनासाठी ऑफर फीस 299, आपण 249 रुपये ठेवलेला आहे. मार्गदर्शक म्हणजे मी सतीश पाटील. ठीक आहे. आणि रक्षाबंधन स्पेशल ऑफर आहे पोलीस भरती 2026 करिता मित्रांनो. गणित, बुद्धिमत्ता, भूमिती अगदी बेसिक पासून शिकवणी आहे. गणित न जमल्यास पैसे परत. ओके. हे झाला एक बॅचचा विषय. परंतु तुम्ही म्हणणार की सुरुवातीलाच बॅच विषयी तुम्ही बोलत आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काय आमचं पैसे कमवण्याचं साधन नाही, परंतु माझ्याकडे जे स्किल आहे, जे की महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हे सांगल्या जात नाही, ते मी तुम्हाला आज सांगतो. आणि भारतातही बऱ्याच ठिकाणी, फार कमी ठिकाणी तुम्हाला ही माझी ट्रिक तुम्हाला शिकायला मिळेल. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा मित्रांनो. आणि आपण आता ट्रिक कशी तयार करायची किंवा कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगतो. जसं तुम्हाला फक्त काय जमलं पाहिजे, जसं 10% जर तुम्हाला दर दिलेला असेल तर टक्के म्हणजे भागीला 100 एवढं मात्र तुम्हाला जमलं पाहिजे. कळलं का? 0 0 कटला 1/10 असं जमलं पाहिजे.
टक्क्याचं रूपांतर शेकडेवारीचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करता आलं पाहिजे. बस इतकंच आहे सर, सोपं. जसं तुम्हाला म्हणे असं तुम्हाला म्हणे 9.1/11%. बस इथं काय करणार मग, 11ला 11, 11×9=100, 100 म्हणजे भागीला 100, 100 कटला 1/11 मला घ्यायचा आहे. तर इतकं लक्षात आलं पाहिजे. मग 1/11 म्हणजे काय, तर बाबा याला म्हणतात मुद्दल आणि याला म्हणतात व्याज. लक्षात येते का काही? ठीक आहे, हे लक्षात असलं पाहिजे. मग मुद्दल जर तुमचा 11 तर मग व्याज 1 असतो. 9.1/11 म्हणजेच 11 जशाच तसे, 11×9=100, 100 कटला 1/11. तर मित्रांनो, मुद्दल आणि व्याज याची बेरीज काय येते, रास. रास किती मिळणार, 11 आणि 1 12. तर तुम्हाला लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचं सूत्र न वापरता इतकं जर जमलं ना, बाकी सगळं जमलंय. ठीक आहे, एकदम सोपं सूत्र. काय तुमचं, चक्रवाढ व्याजाची रास बरोबर मुद्दल गुणिले 1 अधिक दर भागीला 100 कंसाचा मुदतवाघात. यानुसार आपल्याला उत्तर सोडवायचं नाही. मी तुम्हाला ट्रिकच शिकवतो, कसं ते सांगू आता. ठीक आहे, लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे मित्रांनो की समजा मी त्याच्यासाठीच एक बेसिक सांगते. समजा उदाहरणार्थ गुरुजी लक्ष द्या, समजा मास्तर माझ्याकडे 1000 रुपये आहे आणि 10% तुमचा दर आहे, 2 वर्षे मुदत आहे, कळते. तर मला जर एखाद्या संख्येचे 10% काढायचं असेल तर मी 1000चे 10% टक्के म्हणजे भागीला 100 असं करणार. 2 वर्ष राहू द्या बाजूला, थोडक्यात तर असं करणार. मग आता मला भागीला किती, 100. ओके, आता लक्ष द्या, 2 शून्य 2 शून्य कटला म्हणजेच काय झालं, 10 गुणिले 10 म्हणजे 100. 10% म्हणजे माझं काय झालंय, 1000चं 100 म्हणजे 1 शून्य कटलाय. इतकं सोपं आहे 10%. ओके, हे मला थोडक्यात सांगायचं होतं. आता हे लक्षात घ्या की 10% म्हणजे 1 शून्य गायब किंवा 1 दशस्थळ उजवीकडून डावीकडे आपण सरकवतो. ओके, आता लक्ष द्या, महत्वाच्या मुद्द्यावर येतो मी आता. की समजा मग मुद्दल आहे 1000 रुपये किंवा 10,000 रुपये घेऊ. ठीक आहे, दर आहे माझा 10% आणि आपण इकडे 4 वर्षापर्यंत जाऊ. 4 वर्ष, ठीक आहे, 4 वर्ष. सुरुवातीला इकडे लिहितो मी फर्स्ट इयर, पहिलं वर्ष. मला पहिल्या वर्षात व्याज किती मिळणार, मी याचे 10% काढतो. 10% म्हणजे 1000, म्हणजे मला इकडे मिळणार 1000 रुपये, कळते. सेकंड इयरला ज्यावेळेस मी जातो तर काय होते, चक्रवाढ व्याज म्हणजे मित्रांनो काय असते, तर व्याजावरही व्याज आकारले जाते, त्याला चक्रवाढ व्याज असे म्हणतात. मग मास्तूर पहिले मी 10,000वर 10% व्याज आकारतो, 1000 रुपये येणार. क्लिअर. परत मी याचे 10% काढू का, कारण मला व्याजावरही व्याज द्यावं लागेल 100 रुपये. ओके, मी फक्त ट्रिक शिकवत आहे. ठीक आहे, काय असते ते बघू पुढे. एखादा समजा 3 वर्ष आहे, तर 3 वर्षाला काय असते मित्रांनो बघा, या मुदलाचे म्हणजे पुन्हा 10% म्हणजे 1000 रुपये येणार, बरोबर. पुन्हा याचे 10% 100, पुन्हा याचे 10% 100, पुन्हा याचे 10%, एक 0 कॅन्सल, 10 रुपये, बरोबर. मला जर 4थ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज पाहिजे, मी काय करणार मग, मुदलावर 10% म्हणजे 1000, कळते. याचे 10% म्हणजे 1 शून्य कटला, पुन्हा याचे 10% 1 शून्य कटला 100 येणार. याचे 10% येणार 100, पुन्हा याचे 10% येणार 100, पुन्हा याचे 10% येणार 10, पुन्हा याचे 10% येणार 10, पुन्हा याचे 10% येणार 10 आणि पुन्हा याचे 10% येणार 1. ओके, बस. आता लक्ष द्या की काय झालंय, 1000 1000 1000 1000 इकडे 100 100 100, पुन्हा 10 10, पुन्हा 1 1. ओके, तर समजा मी जर 2 वर्षाचा विचार केला, किती वर्षे, 2 वर्षे. तर लक्ष द्या, समजा मी 2 वर्षाचा विचार केला तर मला सर्वात मोठ्या संख्या म्हणजेच 1000 1000 आहे आणि 100 लहान आहे.
तर याच्यामध्ये सांगा 1000 कितींदा आहे? दोनदा. 2 लिहितो. ठीक आहे. मग इथे 100 कितींदा आहे? एकदा. म्हणजे मी एकदा लिहितो. 30 वर्ष 3 वर्षाचं जर मी घेतलो, काय होणार? 3 वर्षाचं जर घेतलो, तर 1, 2, 3 मोठ्या संख्या 1000. 1000 3 वेळेस आहे. घेतलंय. त्यानंतर 100 किती वेळा आहे? 1, 2, 3 3 वेळेस आहे. 3 वेळ घेतलंय. पुन्हा हे 10 किती वेळा आहे? 1 वेळा आहे. बरोबर? आता जर मी 4 वर्षाचा विचार केला, तर काय होणार? 4 वर्षामध्ये 1, 2, 3, 4 वेळा मोठी संख्या म्हणजे घेणार 4. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा आहे 100. मी 6 वेळा घेणार. आता उरलंय काय? 1, 2, 3, 4, 10. 4 वेळा आलाय. आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या 1 वेळा आली. 1 वेळा. जमलंय का सांगा? तर या ठिकाणी 2 वर्ष जर असेल तर गुणोत्तराला 2 असेल. 3 वर्ष जर आलं गुणोत्तराला 3, 3, 1. 4 वर्ष जर आलं तर गुणोत्तराला 4, 6, 4, 1. असंच 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्षापर्यंत जाता येते. परंतु मला सांगायचं होतं हे, की चक्रवाढ व्याजामध्ये जर 2 वर्ष मुदत असेल तर 2 गुणोत्तर घ्या. चक्रवाढ व्याजामध्ये 3, 3, 1 आलं, 3 वर्ष गुणोत्तर असेल तर घ्या. सॉरी 3 वर्ष असेल तर हा गुणोत्तर घ्या. 4 वर्ष जर असेल तर मग मात्र हे गुणोत्तर घ्यावं लागते. आता काही लोक विचार करतील की हे गुणोत्तर आम्ही लक्षात कसं ठेवायचं? इतकं सारं परीक्षेला लिहून हे जर गुणोत्तर येत असेल तर अशी ट्रिक आम्हाला नकोय. बरोबर? परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे पण लक्षात ठेवता येते. कसं? त्याची एक ट्रिक दुसरी सांगतो. फक्त मला एवढं दाखवायचं होतं की 2 वर्षाला 2 गुणोत्तर येते, 3 वर्षाला 3, 3, 1 येते, 4 वर्षाला 4, 6, 4, 1 येते. कसं? आता लक्ष द्या. आता मी या ठिकाणी हे पुसतोय. आता लक्ष द्या. हे गुणोत्तर मला कसं तयार करायचं? सर्वप्रथम मी इथे 1 लिहितो. कळतंय? याच्या बाजूला पण 1 लिहितो, इकडं पण 1 लिहितो. आता इकडे 1 लिहितो, या दोघाची बेरीज मध्ये लिहितो. 1 अधिक 1 2 आणि शेवटी मोहा 1 राहणार. जमते? इकडे काय होणार? परत मी साईडला पायऱ्यानुसार 1 लिहितो. दोघाची बेरीज 3 लिहितो. 2 आणि 1 3 होणार. पुन्हा माझा 1 राहणार. बावडीघाट शेवटी. आधा पुढे जाऊया. मी इथं 1 लिहितो. 3 आणि 1 4 झालंय. 3 आणि 3 6 झालंय. मध्ये लिहिणार. 3 आणि 1 4 दोघाच्या मध्ये आणि कडला 1 आपला सिक्युरिटी गार्ड. आता इकडे लक्ष द्या. 1 1 आणि 4 5, 4 आणि 6 10, 6 आणि 4 10, 4 आणि 1 5. इकडे लिहिणार 1. आता पुढे जातोय मी. 1 परत इकडे लिहितो. 1 आणि 5 6 लिहितोय. 5 आणि 10 15 लिहितो. 10 आणि 10 20 लिहितो. 10 आणि 5 15 लिहितोय. 5 आणि 1 6 लिहितो. मध्ये बाजूला 1. दिसतंय का काही भावांनो? 2 2 वर्षे 2 इकडे काय दिसते तुमचं? 3 3 1. 3 वर्षे 3 3 1. 4 6 4 1. इकडं लिहितोय मी. दिसलंय का नाही? परत इकडे लिहितो 5 वर्षे. हे झालं 2 वर्ष. हे झालं 3 वर्ष. हे झालं 4 वर्ष. हे झालं 5 वर्ष. जमतंय? जमतंय? आलंय लक्षात? या पद्धतीने तुम्ही गुणोत्तर लक्षात ठेवू शकता. जर मी पुढे जर गेलो तर 6 15 20 15 6 1 6 वर्षे. याचप्रमाणे 7 वर्षे. 7 वर्षापर्यंत आतापर्यंत प्रश्न आला होता. 5 वर्षाचा एक प्रश्न आला. शेवटी मी 5 वर्षाचा प्रश्न कसा सोडवणार तेही सांगणार. तमाम महाराष्ट्रामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासारखं कोणी सोडवलं नाही. 100% सांगतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. हे जमतंय का गणित? जुळलंय का? की का असं करायचं 2 वर्षाला, 3 वर्षाला, 4 वर्षाला? आता महत्वाची मुद्दा असा आहे मित्रांनो, की जर समजा मी इथे याला पकडलं
तर हे आहे सर माझं सरळ व्याज, हे आहे माझं सरळ व्याज. का 2 वर्षामध्ये 2 म्हणजे सरळ व्याज, 3 वर्षामध्ये 3 सरळ व्याज, 4 वर्षात 4 सरळ व्याज, 5 वर्षात 5 सरळ व्याज, 6 वर्षात 6 सरळ व्याज. जमतंय? आता इथे लक्ष द्या, मी जर याला पकडतोय, हे असते चक्रवाढ व्याज मायनस सरळ व्याज म्हणजे फरक, म्हणजे फरक. कळतंय? आणि जर मी याला पकडलंय टोटल इथून इथपर्यंत, हे आहे चक्रवाढ व्याज. काय आहे? चक्रवाढ व्याज. जसं हे संपूर्ण माझं काय होणार, हे संपूर्ण माझं, लक्ष द्या, हे संपूर्ण माझं हे होणार चक्रवाढ व्याज. आणि मित्रांनो पहिलं होणार माझं सरळ व्याज. आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला इथे लक्ष द्या, आता जर समजा इथे असं असेल, ठीक आहे, इतकं आपल्याला घ्यायचं, तर हे आहे चक्रवाढ व्याज मायनस सरळ व्याज. फार सोपं आहे. जर तुम्हाला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला जर फरक विचारला मित्रांनो, तर तुम्ही काय करणार, पहिले चक्रवाढ व्याज काढणार, मग सरळ व्याज काढणार आणि मग तुम्ही त्यातला फरक काढणार. एक नमुना उदाहरण मी तुम्हाला दाखवतो, हे तुम्ही लक्षात घ्या. जसे की समजा तुम्हाला जर विचारला प्रश्न मित्रांनो, ठीक आहे, लक्ष द्या, जर प्रश्न विचारला की 10,000 रुपये मुदलाचे 10% दराने 3 वर्षाचे, ठीक आहे ना, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती? काय करणार तुम्ही या प्रश्नात? चक्रवाढ व्याज सरळ व्याज काढणार, मला माहित आहे तुम्हाला काय करायचं ते. काय करणार, चक्रवाढ व्याज काढताना तुम्ही असं करणार, 10,000 गुणिले, हे आपलं सुरू नाही झालंय अजून, पीपीटी वर प्रश्न मी बनवलंय, त्या प्रश्नाचं उत्तर घेऊ. एक थोडक्यात दाखवत आहे तुम्हाला की 10% दर म्हणजे 110 भागीला 100 गुणिला 110 भागीला 100 गुणिला 110 भागीला 100. असं करणार का नाही? 2 शून्य कटले, 2 शून्य, तुमचे हे 100 कटला, हा शून्य कटला, 100 कटला, हे 100 हे कटले, 10 गुणिले 11 गुणिले 11 1331 येणार, बरोबर. म्हणजेच याचा गुणाकार किती येतो बघा, 1331 म्हणजेच 13,310. हे झालं तुमचं रास. मग याच्यातून मायनस तुम्ही काय करणार, हे तुमचे 10,000 रुपये मुद्दल मायनस जर केले तर येणार 0,133. हे झालं तुमचं चक्रवाढ व्याज. ओके. सरळ व्याज जर करायचं असेल तर सरळ व्याज बरोबर तुम्ही सूत्र वापरणार मदक भागीला 100. ओके. मुद्दल किती आहे तुमचं 10,000, दर आहे 10%, मुदत आहे 3 वर्ष. किती वर्ष? 3 वर्ष. करणार भागीले 100. हे 0 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, हे किती आलंय 3, 100चे 2 हे 0, 3,000. मग फरक काढणार, फरक काढताना चक्रवाढ व्याज आहे 3,310 चक्रवाढ व्याज, सरळ व्याज आहे 3,000 रुपये, सिंपल इंटरेस्ट मायनस केलंय 0,13 रुपये. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक किती लांब हो, किती लांब. त्यापेक्षा एकदम सोपं सांगतोय तुम्हाला काय करायचं. तिथे आपलं लक्ष द्या. आता मुद्दल किती होतं 10,000 रुपये मुद्दलाचे. क्वेश्चन बनला होता आपला 10% दराने 3 वर्षे. 3 वर्षासाठी गुणोत्तर तुम्हाला काय सांगलो मी, 3, 3, 1. ओके. आता हे सांगलंय
की हे जे आहे मित्रांनो ते आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक. ओके. आणि मी आता इथे करताना काय करणार, माझे 10% दर आहे आणि टक्के म्हणजे भागीला 100, 10% म्हणजे शून्य कटला 1/10, म्हणजे मला 10 भागायचं आहे. मग मी याला जर 10 जर भाग दिलो, 1000 रुपये माझं मुद्दल आहे. मी याला 10 भाग दिलो, 10% झाले, मी इथं लिहिणार. ठीक आहे, कळतंय? पुन्हा याला जर 10 भागलो तर इथे येणार 1000 रुपये चे, पुन्हा 10% 100, पुन्हा याचे 10% काढलो 10 रुपये येणार. कळतंय का नाही? बरोबर ना? 10,000 आहे, 10% आलं 1000, 1000चे 10% 100, 100चे 10% 10. आता इथे लक्ष द्या, इकडे करणार गुणाकार. 100 गुणिला 3 300 अधिक 100 10 गुणिला 1 म्हणजे 10. किती आलं? 310 रुपये. या पद्धतीनं जाता येते. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज जमते का? बरोबर. 310 आपलं आलं होतं चक्रवाढ व्याज 3310, सरळ व्याज आलं होतं 3000 रुपये. मायनस करा, 310 रुपये आलं होतं. कुठं आहे सूत्र, कुठं आहे ट्रिक? समजते सर्वांना? तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज, चक्रवाढ व्याज म्हणजे या सगळ्याची बेरीज. 3 येथे येणार 10,000 गुणिला 3 30,000, इथे पुन्हा 300 अधिक 10 यांची बेरीज. तर त्याच पद्धतीने हे जसं मी तुम्हाला आता सांगितलंय तसंच तुम्हाला काय करायचं आहे, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मध्ये चक्रवाढ व्याज किंवा रास काढताना या ठिकाणी वापरायचा. ओके. आणि ते कुठून आलं का आलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा, हे आहे तुमचा पहिला प्रश्न. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 काय म्हणते मित्रांनो, की दसा दसे 10% दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? हा प्रश्न मला 7 पद्धतीने सोडवता येतो, परंतु मी तुम्हाला 3 पद्धत सांगणार. किती पद्धत? 3 पद्धत. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये लक्ष द्या. पद्धत नंबर 1. पद्धत नंबर 1 मी करणार असं. दसा दसे 10% दर आहे, 2000 रुपये मुद्दल आहे. म्हणजे इथे तुम्हाला मुद्दल विचारलंय. मग मुद्दल लिहिणार तुम्ही 2000 गुणिले किती टक्के आहे? 10%. पैसा वाढतो म्हणून 100त 10 मिळवले, 110 भागिले 100 गुणिले असं 2 वर्ष आहे म्हणून मी 2 वर्षे करणार 110 भागिला 100. ओके. पुढे काय होणार? 0 0 कटला, 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटणार. उरलंय तुमचं काय? 20 गुणिले 11 गुणिले 11 121. जमलंय? यस. आता इथे लक्ष द्या, याचा गुणाकार म्हणजे काय? तर 0, 2 गुणिले 1 2, 2 गुणिले 2 4, 2 गुणिले 1 2, 2420 रुपये रास. काय आलं? रास. आता इथे लक्ष द्या, याच्यातून मुद्दल 2000 रुपये मुद्दल मायनस करून घ्या. काय मिळणार आहे? 024 म्हणजे तुम्हाला मिळते व्याज, चक्रवाढ व्याज 420 रुपये. किती मिळते? 420 रुपये. पर्याय क्रमांक 2. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही ट्रिक न वापरता दुसऱ्या पद्धतीने पण जाता येते. कमी कालावधी. बघा पद्धत नंबर 2. काय सांगलं होतं विद्यार्थी मित्रांनो मी, की जर 2 वर्ष असेल तर मोह गुणोत्तर येणार 2:1. बरोबर. आता लक्ष द्या, माझं मुद्दल आहे 2000, मी याचे काढतोय 10%. जर अपूर्णांकात असेल तर काय ते पण पाहूया, परंतु सुरुवातीला आपण सोपा प्रश्न घेतला तुम्हाला समजण्यासाठी. ओके. 10% म्हणजे मग 1 शून्य गायब, हे सुरुवातीला सांगितलं. म्हणजे मग उरले 200, मी इथं 200 लिहितो. क्लिअर. पुन्हा याचे मी 10% काढले, 20 आले, पुन्हा मी लिहितो इथं 20. याचा गुणाकार करतोय. 200 गुणिला 2 400 अधिक 20 1 20, बोला 420 रुपये. कुठं आहे? मुद्दल गुणिला 1 अधिक दर भागिला 100 कंसाचा मुदतवा घात. कुठं आहे?
समजते गुरुजी? ओके, चला जाऊया आपण पुढे. पद्धत नंबर तिसरी. पद्धत तिसऱ्यामध्ये लक्ष द्या मित्रांनो, करायचं काय? सोपं आहे. माझा दर किती आहे? 10%. टक्के म्हणजे भागीला 100. शून्य कटला, शून्य कटला, आलंय काय? 1/10. कधीही लक्षात घ्या, काय असते भावांनो, तर 10% याचा अर्थ काय असतो मित्रांनो? 1/10 म्हणजे 10 रुपयावर 1 रुपया. काय आहे हे? दर म्हणजे व्याज. व्याज आहे. म्हणजे मी 10 रुपये मुद्दल आहे, मी व्याज देतो 1 रुपया. किती व्याज देतो? 1 रुपया व्याज देतो मित्रांनो. आणि दोघाची बेरीज म्हणजे रास असते. तर रास किती झाली सांगा? रास किती झाली? 11. 10 आणि 1 11. क्लिअर? आता मला सांगा, मुद्दल 10 आहे, रास आहे 11. इथे लक्ष द्या. आता काय करणार? हे जे मी करतोय हेच इकडे ट्रिक मध्ये सांगतोय. कसं? तर मला मुद्दल आणि रासाचं गुणोत्तर तयार करायचं कधीही चक्रवाढ व्याजामध्ये. कसं? मुद्दल आहे 10, रास आहे माझी 11. किती वर्ष आहे? किती वर्ष आहे? 2 वर्षे. दोनदा लिहितो. 2 वर्षे दोनदा लिहितोय. करा गुणाकार. 100. 11 गुणिले 11 121. काय होते आता? व्याज मिळवा. व्याज किती आहे? व्याज 121 मधून 100 गेले, 21 माझं व्याज आहे. किती आहे? 21 व्याज आहे. प्रश्नात दिलंय काय? मुद्दल का व्याज का रास? काय दिलंय? काय विचारलं? मुद्दल दिलंय, व्याज विचारलंय. मग मुद्दल दिलंय तर मी मुद्दला खाली लिहितोय 2000 रुपये मुद्दल. कळतंय? ओके, तर गुरुजी 100 ची किती पट 2000 आहे? कितीने गुणलं सांग सोन्या तू? तर गुणलं याला मी 0 0 कटले, 20 न गुणलो. कळते का नाही? 20 न जर गुणलंय तर मी याला 20 न गुणतो. म्हणजे माझं होते किती? 0 2 1 2 2 4 आणि 2 1 2. 2420 रुपये रास. मला व्याज काढायचंय, मी याला गुणतो 20 न. 21 दोन्ही 42, 420 रुपये व्याज. समजलं का नाही? किती पद्धत झाले मित्रांनो? 3. अजून मला 4 पद्धतीने सांगता येते, परंतु आवडता घेतोय 3 पद्धत. जमतंय? पुढे जाऊ. काही मित्रांचं म्हणणं असेल, मास्तूर दर अवघड घे की. घेऊया, तुमच्यासाठीच बनवतोय मी हे. चला पुढे जाऊया. पुढे काय म्हणते? 1000 रुपयाच्या रकमेवर 5% वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? किती म्हणते? किती? कळतंय? चला. 1000 रुपयाच्या रकमेवर 5% वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? लक्ष द्या आता भावांनो. पद्धत तुमची एक प्रत्येक जागी शिकवणारी. काय आहे? मला मुद्दल दिलंय, मुद्दल लिहिणार. टक्के आहे 5. वाढतात पैसे, कमी होतात का नाही? 105 भागीला 100 असं मी करतोय दोनदा. केलंय. जर अंशामध्ये असं 105 मोठी संख्या असेल तर तुम्ही जर इथं 0 कापलंय तर 105 ला 105 न गुणणं म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणून याला संक्षिप्त रूप द्या. 5 ना भाग जातो. 5 दुनी 10 1, 5 दुनी 10 0, 21/20. 21/20 जमलंय. आता भाग देऊया. 0 0 कटलाय, 2 0 इथे कटलेले आहे. ओके, व्यवस्थित झालंय. उरलंय काय? इकडे तुमचं 2 10. करूया काहीतरी, पुढे बघूया. चला 41 गुणिले 41, सॉरी 21 गुणिले 21 होते किती? 441 गुणिले 10 0 आलाय. 2 गुणिले 2 4. चला भाग देऊया. काय येते? 44 10. 44 10 भागीला 4. 4 1 4, 4 1 4. भाग जात नाही 0. 4 दोन्ही 8. 10 तून 8 गेले, 2 उरले म्हणजे दशांश. 2 उरलाय म्हणजे 20.
4×25 रास. मला व्याज पाहिजे, मी मुद्दल मायनस करणार. 1000 रुपये मुद्दल मायनस करणार. केलंय मायनस, होते काय 5 दशांश स्थळ 2 0 1 व्याज. चक्रवाढ व्याज आलंय 102.5 102.5. आता लक्ष द्या, सूत्राचा वापर नाही करायचा. पद्धत नंबर दुसरी मित्रांनो काय आहे नक्की मात्र शेवटपर्यंत बघा. एक प्रश्न तुम्हाला असा सोडून दाखवणार, तमाम महाराष्ट्रात तसं उत्तर कोणी काढलं नाही. एक झकास, एक नंबर. पद्धत 2 माझं 2 वर्षे 2+1 2+1 काही नाही. आता लक्ष द्या, 1000 रुपये मुद्दल, माझं मुद्दल आहे 1000 रुपये, दर आहे 5%. तुम्हाला माहिती आहे 5% म्हणजे काय? 10%चे अर्धे. 5% म्हणजे 10%च्या अर्धे. मित्रांनो 10% किती? 100. मग 100चे अर्धे 50. 50 होतात. मी याचे 10% काढतो. 5 5 म्हणजे 10%. तर मग अर्धे 5ची किती? 2.5 रुपये. क्लिअर? गुणाकार केला येते काय? 50 दोन्ही 100 अधिक 2.5 1 2.5 बोलो 100 अधिक 2.5 मास्तर 102.5. जमते का? जमलंय? जमतंय का? जमलंय? सोपं आहे का नाही? सोपं आहे. सोपं असायलाच पाहिजे. पद्धत तिसरी. पद्धत तिसरी काय आहे? तिसरी पद्धत 5%. तुम्हाला माहित आहे 5% टक्के म्हणजे भागीला 100. 5 1 5 5 2 10 1/20 1/20 आलंय 1/20. हे झालं मग व्याज, हे झालं माझं मुद्दल, दोघाची बेरीज रास. म्हणजे इकडे लिहिणार मुद्दल, इकडे लिहिणार रास, दोघाची बेरीज. ओके. मुद्दल आहे 20, रास आहे 21. मुद्दल आहे 20, रास आहे 21. किती वर्षे? 2 वर्षे. दोनदा लिहितोय मी, दोनदा लिहिलंय. करा गुणाकार 400. करा गुणाकार 441. व्याज माझं किती? 441 - 441. तुम्ही जर म्हणलात सर इथंच फरक घ्या गुणाकार, किती येतोय? 21 मधून 20 गेला 1, 21 मधून 20 गेला 1. फरक 1 गुणिले 1 नाही होणार, जमणार नाही. मुद्दल दिलंय मला 1000, इकडे लिहितो मी 1000. 2 शून्य कटला, 4 ला 2.5 न गुणलंय तर 100 येते. सॉरी 10 येते. क्लिअर? 2.5 रुपये 2.5 रुपये 5 5 दोन्ही 10 म्हणलं तर 4 4 2.5 पट आलंय. मी याला 2.5 न गुणतोय. किती न गुणतो? 2.5 न गुणलंय. होते काय? होते काय? 2.5 1 2.5 म्हणजे 25 1 25 5 हातच्याला 2 25 1 100 आणि 2 102. दशांश स्थळात 1 घर कुठं आहे? 102.5. पर्याय क्रमांक तिसरा. जमला का नाही? जमतय का नाही? जमलंय. पुढे जाऊया. दशादशे 11.1/9% असं आहे हे. दराने 8,100 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? भाऊ आलाय, दर आलाय, तुमचा दर आलाय, अवघड दर आलाय. आता बघा, दर अवघड आलाय, काय करणार? दर अवघड आलाय. आता सूत्रात इकडे लक्ष द्या. तुमचं काय होणार? 8,100 गुणिले दर 100 कसा मिळवायचा? कसा मिळवणार? 10% होतं, मी 100 मध्ये मिळवत होतो, 110 लिहित होतो भागीला 100. आता मिळवा 11.1/9. कसा मिळवणार? ओके ना? म्हणून
लक्ष द्या मित्रांनो, पद्धत नंबर 1 इकडे आहे का, इकडे लक्ष द्या भावांनो. मला दर आहे 11.109%. मी करणार याचं विहारी अपूर्णांकात रूपांतर. 9 ला 9, 9 गुणिले 11 99 अधिक 1 100 गुणिले टक्के म्हणजे भागीला 100. ओके, 100 कटला 100 कटला 1/9 म्हणजे मला 9 न भागतो मी एखाद्या संख्येला, म्हणजे मला दर मिळतोय 11.109%. जमते का नाही, जमते का नाही? ओके, मग माझं मुद्दल आहे 8100. 2 वर्ष मुद्दत म्हणजे मी लिहिणार गुणोत्तर 2:1. 2:1 लागलंय सर. आता माझं मुद्दल आहे 8100. मी याला 9 न भागतोय का, कारण मला दर काढायचा 11.109% म्हणजे मला दर 1/9. मी एखाद्या संख्येला 1/9 न गुणतोय किंवा 9 न भागतोय म्हणजे माझा दर येणार 11.109%. 9 न भागलं 9 9 81 00 900 आलंय. आता काय करणार मी, या 900चे परत 11.109% घेणार, म्हणजे मी याला 1/9 न गुणणार. 9 1 9 00 म्हणजे इथं आलं माझा 100. किती आलंय? 100. गुणलंय मित्रांनो, किती येणार? 9 2 18 से अधिक 100 1 100 किती आलंय? 1900 रुपये. कुठं आहे सूत्र? कुठं आहे सूत्र सांगा. जमतंय? आता इकडे काय करणार, पद्धत नंबर माझी दुसरी. क्लिअर? पद्धत नंबर 2 मध्ये काय होते, मुद्दल रास. मग 1/9 म्हणजे एक माझं काय आहे, व्याज, आणि मुद्दल आहे माझा 9. मुद्दल आहे 9 म्हणजे माझं रास किती होणार, 10 रुपये रास. यस का नो? म्हणजे मुद्दल माझा 9, रास 10. 2 वर्ष आहे, 2दा मी लिहितो. गुणाकार करा 81 आणि इकडे येणार 100. व्याज काय मिळणार मित्रांनो? व्याज मिळणार माझं 100 आणि 81 फरक येणार 19. मला काय दिलंय, मला प्रश्नात काय दिलं, मुदल. मुदलच्या खाली लिहितोय 8100. 8100 किती पट? किती पट? 100. 100 गुणतोय 10,000 रुपये रास. बरोबर? 100 न गुणतोय 100 गुणिला 19 1900 रुपये माझं आलंय व्याज. माझं व्याज आलंय पर्याय क्रमांक 2. ओके, क्लिअर? यस. सेव करूत आपण, सेव करूत. सेव करूत, सेव करता येते. पुढे पुढे जातोय. जसा दशे 9.111% दराने 1,21,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आलंय? पुन्हा दर तुमचा खतरनाक. बघा काय करता येणार. रिकॉर्डेड आहे. पुढे काय होणार, पुढे काय होणार, रिकॉर्डेड आहे, भेटून जातो. ठीक आहे, पुढे काय होणार, लक्ष द्या. जसा दशे दर दिलाय, करणार काय, पहिली पद्धत. पद्धत नंबर 1 होते काय मित्रांनो, 2 वर्षे माझं गुणोत्तर येणार 2:1. पहिले मी इथे दर काढून घेतो. काय होणार,
सर्वात वर लिहिलेलं दिसणार. तर बघा 11 जशाला तसे 11 9 99 1 100 म्हणजेच दर टक्के भागीला 100. 100 कटलाय 1/11 म्हणजे मी जर 11 न भागलो तर म्हणजे 9.1/9% दर काढल्यासारखं होतंय. आणि म्हणून माझी रक्कम आहे 1,21,000. मी सर्वप्रथम याला 11 न भाग दिला तर 11 1 11 11 1 11 किती येणार 11,000. लिहिलंय मी 11,000. 11,000 पुन्हा 11,000ला 11 न भागणार बरोबर. 11 11 कटले 1,000 रुपये. 1,000 लिहिणार 1,000 रुपये. गुणाकार किती होणार 11 दोन्ही 22,000. 1000 1 1000 करा बेरीज 23,000 रुपये. 23,000 पर्याय पहिला. जमते का नाही 23,000 रुपये. इकडे काय आहे पद्धत नंबर दुसरी. दुसरी पद्धत काय आहे लक्ष द्या. इथे मजा आलंय 1/10 म्हणजे सॉरी 1/11 हे झालंय तुमचं मुद्दल. हे झालं व्याज आणि दोघांची बेरीज म्हणजे रास. क्लिअर. इथं लिहितो मी मुद्दल इकडे लिहितो रास. मुद्दल आहे 11 रास आहे 12. किती वर्षे 2 वर्षे म्हणजे 2दा लिहितोय. गुणाकार करा किती येणार 11 गुणिले 11 21 121. 12 गुणिले 12 144. व्याज म्हणजे काय व्याज म्हणजे काय फरक. 4 मधून 1 गेला 3. 4 मधून 2 गेले 2. 23 येते. मग मला काय दिलंय प्रश्नात 1,21,000 मुद्दल किती पट झालंय. किती पट झालंय 1,000 पट झाले. मी याला 1,000 न गुणतोय. 23 गुणिला 1,000 23,000 रुपये. किती रुपये 23,000. मी जर याला गुणलंय रास मिळणार. बघा प्रश्न आहे काय लक्ष द्या. जर तुम्हाला शिकवलेले प्रश्न कळाले असेल ट्रिक आवडली असेल तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती 2026 साठी गणित बुद्धिमत्ता भूमिती असंच जर शिकायचं असेल पद्धत 1 पद्धत नंबर 2 पद्धत नंबर 3 सूत्राचा वापर करायचा नसेल मित्रांनो ऑनलाईन प्लस लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच रक्षाबंधन दिनानिमित्त विशेष ऑफर मित्रांनो 200 फक्त 49 रुपये. ऑफर फीज आहे 249 रुपये. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके. प्ले स्टोर वरून निलेश राठोड एमपीसी अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायचं आहे. मार्गदर्शक म्हणजे मी स्वतः सतीश पाटील सर. ओके. पुढे जाऊया आपण. दशादशे 10% दराने 80,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढी व्याज किती चला सांगा. काय करणार इथे डायरेक्ट आपलं बघा काय आहे 3 वर्ष. पद्धत नंबर 1 3 वर्षे म्हणजे काय आठवा आपलं 3 3 1 आठवते का 80,000 रुपये मुद्दल दर मजा 10%. 10% म्हणजे 0 1 कॅन्सल म्हणजे मी इथं लिहिणार 8,000. परत इकडे जाताना याचे 10% किती येणार 800 च परत 10% 80 80 येणार. कळते का नाही 80 येणार 800 8,000च 10% 800 मी जी इथे लिहिणार 800. तर इथे लक्ष द्या आपण काय केलो इथे 10% काढलो 8,000 लिहिलंय. क्लिअर का लिहिलंय 8,000 लिहिलंय. एक शून्य गायब. आता परत याचे 10% काढलो 800 मी इथं लिहिणार. परत याचे 10% काढलो 80 इथं लिहिणार. करा आता गुणाकार किती येणार 8 त्रिक 24,000 रुपये अधिक 8 त्रिक 2400 रुपये
अधिक 80 एका 80. काय येणार? बेरीज. बेरीज करा. किती येते? 0 0 0 0 8 0 0 8. काय झाले? 4 0 4 2 4 6 आणि 2 किती आलंय? 26,480. 26,480 पर्याय 2 येते का नाही? पर्याय 2. 2 पर्याय जमलंय. यस, कळते बरोबर. आता इथे तुम्हाला 10% म्हणजे आपल्याला माहित आहे 10% टक्के म्हणजे भागीला 100. 0 कटला 1/10 व्याज, याला मुद्दल. दोघांची बेरीज 11 रास. चक्रवाढ व्याजामध्ये मुद्दल आणि रास याचं गुणोत्तर आपण तयार करतो. मुद्दल किती? 10 आणि रास 11. काय ते? 10 11. मग इथे काय होणार? 3 वर्षे 10 11 10 11 लिहिणार. गुणाकार किती येणार? 1,1331 म्हणजे व्याज मिळणार काय? फरक 331. जमतंय? मुद्दल आहे 80,000. किती पट? 0 कटले 3. 80 पट. इकडे मला 80 पट करणार. 0 8 1 8 8 3 24 4 हाताला 2 8 3 24 आणि 2 26. 26,400. मित्रांनो, इतकं फास्ट आहे चक्रवाढ व्याज. आणि काही लोकांना वाटत असेल 3 वर्षे 3.5 वर्षे कसं? 2 वर्षे 6 महिने. भाग 2 मध्ये बघूया कसं सोडवायचं. ओके. आणि दर तर तुम्हाला अवघड घेऊन पण दाखवला. एक प्रश्न देतोय हा बघा सोडून. 20%. नाही सर. आता लक्ष द्या. बघा, पद्धत नंबर 1 काय आहे? पद्धत 1 3 वर्षे. आपण 5 वर्षाचा पण प्रश्न पाहूया. 3 वर्षे आहे. 3 3 1. दर आहे 20%. काय करणार? किती आहे? मुद्दल आहे 12,500. याचे 10 मला सांगा. 10% 20%. 10च्या कसं आहे? दुप्पट. दुप्पट आहे, दुप्पट. 10% काढलं 0 गायब होणार. 1250 चे दुप्पट. 20% म्हणजे दुप्पट. 20% 12 2 24 म्हणजे 25. कळते का नाही? दुप्पट. 20% आहे ना. परत 10% 250 250 चे दुप्पट 500. 10% 50 50 चे दुप्पट 100. करा गुणाकार. 25 त्रिक 75 00 अधिक 5 त्रिक 1500 अधिक 100 1 100. करा बेरीज. 0 0 0 0 0 0 0 1 5 6 6 7 1100 खाच्याला 1. काय उरलंय? 1 आणि 7 आणि 8 आणि 1 9. 9,100 रुपये. 7,500 व्यवस्थित बेरीज करा. 1500 100 0 0 1100 खाच्याला 1 9. बरोबर. 9,100. जमतंय का नाही? यस और नो? इकडे काय करणार? 20% म्हणजेच भागीला 100. 20 1 20 20 25 100. आलंय तुमच्या लक्षात? मुद्दल, व्याज आणि रास म्हणजे बेरीज. मुद्दल अधिक व्याज म्हणजे रास व्याज. ठीक आहे. इकडे लिहिणार मुद्दल
इकडे लिहिणार रास. मुदल किती आहे 5, रास आहे 6. 3 वर्षे 3दा गुणाकार 5 6 5 6 करून टाका गुणाकार. 5 5 25 25 5 125 6 6 36 36 गुणिला 6 216. म्हणजे या दोघातला फरक म्हणजे व्याज. 6 मधून 5 गेला 1 राहिला. 11 तून 2 गेले 9 राहिले. 91. 91 तुमचं व्याज. मुदल किती आहे 12,500. किती पट होणार 100 पट. मग याला 100 पट 9,100 रुपये. आणि मित्रांनो हा प्रश्न तुम्ही पहा कसा आहे प्रश्न. एका गावची लोकसंख्या 5,000 होती. दरवर्षी 15% वाढ झाल्यास 5 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल. खतरनाक प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर अगर महाराष्ट्रात कोणी माझ्या पद्धतीने सांगला असेल ते पण करेक्ट ॲक्युरेट तर बघा कसं आहे. जमतंय. तुम्हाला मी 2 वर्षाचं लिहिलं होतं. किती वर्ष 2 वर्षाचं लिहिलं होतं 2 1. 3 वर्ष लिहिलं होतं 3 3 1. 4 वर्ष लिहिलं होतं 4 6 4 1. 5 वर्ष लिहिलं होतं काय बोलो सर कौन नहीं सर मेरे पास नहीं उधर है. इथे लिहिलं होतं 5 10 10 5 1. असं काढलं होतं का असं होतं का नाही बोला फक्त यस. आता लक्ष द्या 5 वर्षे मग इथे लिहिणार मी 5 10 10 5 1. यस और नो जमतंय. इथे मग मला काय करावं लागणार आहे बघा 15% म्हणजे भागीला 100. 100 न भागून 15 न गुणणे. किंवा तुम्ही असे करू शकता 5 त्रिक 15 5 दून 10 20 न भागून 3 न गुणा. कोणतंही सोपं ठीक आहे. मग लोकसंख्या किती होती 5,000. मी जर याला 100 न भागलो तर मग बघा 15 छेद मी जर असं केलंय 15 छेद 100 तर 2 शून्य कटले. 50 गुणिले 15 15 5 75 1 0 आलंय मग किती 750. आता काय करणार बरं 750 से 15 छेद 10 100 काय होणार 100 म्हणजे शून्य कटला दशवसळाला 15 5 75 5 हचाला 7 15 7 105 आणि 12 7 112 दशवस्थळात एक घर देणार 112.5. यस और नो. फक्त काय करतो मी 112.5 आहे मी त्याला 113 लिहितो. सोपं. तुम्हाला उत्तर पाहिजे का नाही 113. आता मी परत पुढे काय करणार बरं 113 आहे त्याला 15 भागिले 100 सोपं आहे. 100 न भागलं दशवस्थळ 2 घर येणार 15 1 15 असं काहीतरी येणार पुढे. मी 15 ला 16 लिहितो. जमते का नाही यस जमतंय. आता माझं 16 आलं 100 न
भागून 15 जर गुणलो तर 100 भागलो 0.16, त्याला 15 गुणलं तर 0 पुढे मी 1 लिहितो इथं, काही फरक पडणार का? सॉरी, आपल्याला इथं गुणाकार करावा लागणार. 0.16 गुणिले 15, 15 सकी 9 शून्य ह्याच्याला 9, 15 1 15, 9 24, दशांश स्थळ 2 घर म्हणजे मला येणार 2.40, म्हणजे मी 3 लिहितोय 3. आता इकडे काय होणार बघा, 3 ला 100 न भागलं 0.3, 15 न गुणलं 15 त्रिक 45, म्हणजे दशांश स्थळ 2 घर 1 0.45 म्हणजे माझा 1. करा गुणाकार. 0 5 5 25, 5 हाच्याला 2, 5 7 35 आणि 2 37, पुढे अधिक 113 गुणिले 10 1130, 16 गुणिले 10 110, 5 त्रिक 15 अधिक 1 1 1. गुणाकार करतोय मी बघा, गुणाकार इकडे करतोय, काय होणार लक्ष द्या. 3750, 1130, 160, 15 आणि 1. करा बेरीज. किती येणार बेरीज? 6 10 15 5 ह्याच्याला 1, 7 8 9 1 10 0 ह्याच्याला 1, 3 1 4 1 5. हे झालं व्याज. लोकसंख्या 5056 वाढणार, आधी किती होती? 5000. किती झाली? 6 5 0 10. आलंय आलंय. पर्याय क्रमांक 4. कोणतेही पुस्तक महाराष्ट्रातलं घ्या, महाराष्ट्रातलं कोणतेही पुस्तक घ्या, भारतातलं कोणतेही पुस्तक आणा, जर असं ॲक्युरेट कोणी काढलं तर मला सांगा. ओके. आणि मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणत होतो याच कारणासाठी. कळलंय की असे 5-5 वर्षाचे चक्रवाढ व्याजाचे प्रश्न सुद्धा सोडवता येतात ट्रिकने. लक्षात घ्या गुरुजी, तुम्ही जर हे प्रश्न असा सोडवला असता, 5000 गुणिले 15% 115 भागिले 100 असं 5 वेळ, 5 वेळ म्हणजे बघा काय होते त्याची हालत. काय होणार गुणाकार, कुठून होणार गुणाकार? विद्यार्थी मित्रांनो, कसा प्रश्न सोडवला आलं लक्षात तुमच्या? व्हिडिओ दोनदा पहा, त्याला दोनदा पहा, तीनदा पहा. आणि मित्रांनो, जर माझं शिकवणं तुम्हाला खरंच आणि मनाभावातून आवडलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे ट्रिक शिकायचे असेल चांगल्या पद्धतीने ऑफलाईन बॅच ऑनलाईन बॅच मध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो फक्त 249 रुपयात बॅच आहे. निलेश राठोड MPC अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं, बॅच तुम्ही परचेस करा. ओके बस. तर हे झालं चक्रवाढ व्याजाची भीती. मला वाटते तुम्ही 6-7 प्रश्न जर केले तर अख्खं चक्रवाढ व्याजामध्ये व्याज आणि रास काढता येते. आता भाग 1 मध्ये आपण काय केलोय? चक्रवाढ व्याजाची रास आणि मुद्दल या व्याज याच्यावर आपण चर्चा केलोय. पण विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 मध्ये दर जर तुमचा अजून अवघड असेल आणि मुदत जर 1 वर्ष 6 महिने, 1 वर्ष 7 महिने, 8 महिने अशी जर असेल तर ते भाग 2 मध्ये पाहू. तसंच मग रासवरून मुद्दल कसा काढायचं ते पण पाहू. ठीक आहे. तर आता या ठिकाणी मी थांबतोय. बाकी भाग 2 आपण लवकरच पाहूया. ठीक आहे. तर नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.